हरे कृष्णा सर्वांना. भगवद्गीता अध्ययनाचा 18 दिवसाचा आपला कोर्स म्हणजे 18 डेजचा क्रॅश कोर्स याच्यामध्ये मी कृष्ण भक्त ललिता वाणी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आजचा आपला 17वा दिवस म्हणजे आपला 17वा अध्याय. अध्यायाचं नाव आहे श्रद्धात्रय विभाग योग म्हणजे विश्वासाचे विभाग. ठीक आहे, त्या अध्यायासाठी वळण्याच्या आधी आपण प्रणाम मंत्र म्हणूया आणि मग सुरुवात करूया. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामी इति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभो नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण सर्वांना. मी राधा गोविंद यांना वंदन करते, श्री श्रील प्रभुपाद यांना वंदन करते आणि अध्यायाची सुरुवात करते. माताजी नेक्स्ट स्लाइड. माताजी नेक्स्ट स्लाइड. आपल्या अध्यायाचं आजचं नाव काय आहे? श्रद्धात्रय विभाग योग म्हणजे आस्थेचे विभाग म्हणजे श्रद्धा. तर त्याच्या आधी आपण काल काय शिकलो किंवा काल त्याचा सारांश बघूया. तर काल होतं आपलं की अतिरेकी आणि राक्षसी गुण म्हणजे भवंती संपदम देवीम. राक्षसी स्वभाव, दंभ दर्प अभिमानश्च, राक्षसी क्रियाकल्पांचे परिणाम आणि उंची किंवा अधोगतीची निवड म्हणजे न सुखम न परम गती. म्हणजे थोडक्यात आपण काल काय पाहिलं की आपल्यामध्ये जे गुण आहेत बरोबर, सत्व रज तम गुण, तर त्यातले आपण ते गुण कसे म्हणजे विकसित करायचे किंवा त्यातले आपण कसे बॅलन्स ठेवायचं, सत्वगुण कसे विकसित करायचे आणि तामसी गुण किंवा राजसी गुण याचा आपण कसा पराभव करायचा किंवा त्याच्यातून कसं बाहेर पडायचं किंवा हळूहळू कसे आपले सात्विक गुण जे आहे ते विकसित करायचे हे आपण थोडक्यात काल पाहिलं. तर आता आज पुढे काय आहे ते बघूया. माताजी नेक्स्ट स्लाइड. आता आजच्या अध्यायामध्ये काय आहे की कृष्णाला काही प्रश्न पडलेले आहेत, तेच आजच्या अध्यायाचे पॉइंटर्स आहेत आणि त्याची भगवंतांनी काही उत्तरं दिलेली आहेत. तर पहिलंच सगळ्यात काय आहे की अर्जुनाची अनाधिकृत उपासनेबद्दलची चौकशी. ये शास्त्रम विधीम उत्सृज्य. त्याच्यावर भगवंतांचं उत्तर, भगवान श्रीकृष्ण उत्तर देतात. 3 पद्धती एखाद्याची श्रद्धा आणि उपासना ठरवतात. त्रिविधा भवती श्रद्धा. 3 प्रकारचे पदार्थ, आयु सत्व बल आरोग्य. यज्ञ 3 प्रकारात असतात, अफल आकांक्षी आणि यज्ञ. तपस्यांचेही 3 प्रकार आहेत, पूजनम शौचनम आर्जवम. आणि 3 प्रकारचे दानधर्म, देशे कालेच पात्रेच. ओम तत्सत. त्याग दान तपस्या हे परमात्म्याला अर्पण करावे. ओम तत्सत इति निर्देश. आपण हरिओम तत्सत हे जे हा मंत्र आपण बऱ्याच ठिकाणी म्हणतो किंवा आपल्या हे मंत्रोच्चार आपण बऱ्याच वेळा ऐकलेले असतात किंवा बऱ्याच आपण स्तोत्र म्हणत असतो त्याच्यामध्ये असतात. तर आज त्याचा आपल्याला अर्थ काय आहे किंवा त्याचा संदर्भ काय आहे हे आजच्या अध्यायात आपल्याला शिकायला मिळणार आहे. माताजी नेक्स्ट स्लाइड. आता अर्जुनाला पडलेला प्रश्न. अर्जुन म्हणाला, हे श्रीकृष्णा, जी माणसे शास्त्रविधीला सोडून श्रद्धेने युक्त होऊन
देवादिकांचे पूजन करतात, त्यांची मग स्थिती कोणती? सात्विक की राजसी का तामसी? भगवंतांनी एक एक गोष्टी आपल्याला दोन्ही तिन्ही अध्यायात सांगितलेल्या आहेत. मग आता अर्जुनाला प्रश्न असा पडला आहे, की जे शास्त्रवचनांचं पालन करत नाही, कुठलाही नियम पाळत नाही, आपल्याच कल्पनेनुसार पूजा अर्चा करतात किंवा त्यांना असं वाटतं की हेच बरोबर आहे. पण त्याचा आधार कुठल्याही शास्त्रांमध्ये सापडत नाही. मग असे लोक कोण? ते सत्वगुणी आहेत, रजोगुणी आहेत का तमोगुणी आहेत? त्याच्यावर भगवंत काय म्हणतात ते बघूया. माताजी नेक्स्ट स्लाइड. श्री भगवान वाच त्रिविधा भवती श्रद्धा देही नामसा स्वभावजा सात्विकी राजसी चैव तामसी चेती तान शृणु. श्री कृष्ण म्हणाले, भगवान श्रीकृष्ण म्हणतायत, मनुष्यांची 3 शास्त्रीय संस्कार नसलेली केवळ स्वभावता उत्पन्न झालेली श्रद्धा सात्विकी, राजसी व तामसी अशा 3ही प्रकारचीच असते. ती कशी ते तू माझ्याकडून ऐक. म्हणजे इथे सांगता आहेत की जे शास्त्रीय संस्कार नाही आहेत, पण त्यांचा जो भाव आहे, म्हणजे त्यांची जी श्रद्धा आहे, श्रद्धा ही तिन्ही प्रकारात मोडली जाते. म्हणजे ती सात्विक श्रद्धा ही असू शकते. श्रद्धा म्हणजे विश्वास, भाव. ठीक आहे, मग तो भाव सात्विकही असेल, तो राजसीही असेल किंवा तो तामसीही असेल. तर अशा 3 प्रकारचे आहेत. तर ते एक भगवंत सांगता आहेत पुढे. पण त्याच्या आधी आता इथे आपल्याला एक छोट्या चित्रात सांगितलेलं आहे, की जो भक्त असतो, म्हणजे 3 प्रकार आहेत श्रद्धेचे किंवा पूजेचे. तर जो शुद्ध सत्व भक्त असतो, त्याची भक्ती कशी असते, की तो कृष्णावर अत्यंत प्रेम, म्हणजे प्रेम ही भावना अशी की त्याच्यानंतर भक्ती असते. फक्त कृष्ण म्हणजे जे काही करायचं ते कृष्णासाठी करायचं किंवा जे कृष्णाला आवडतं ते करायचं. जे त्याला आवडतं आहे, की ते सगळं म्हणजे आपल्या जीवनाचं जे विहित कर्म आहे ते त्याच्याशा संदर्भित आहे. म्हणजे ती झाली तो शुद्ध भक्त झाला. दुसरा काय आहे, ज्ञानी भक्त. म्हणजे कसा, म्हणजे ज्ञानी. तर कसा तो सात्विक असतो, पण तो कसा ज्ञानी असतो. त्याला ज्ञान असतं. म्हणजे काय की आपण कोण आहोत आणि आपला गोल काय आहे, की आपल्याला कुठे जायचं आहे शेवटी. मग त्याला माहितीये की आपल्याला मोक्ष हवा आहे, आपल्याला मुक्ती हवी आहे. हे ज्ञान तो जाणतो. जो भक्त असतो तो फक्त केवळ मला कृष्णाची भक्ती करायची. म्हणजे त्याला हे सुद्धा माहीत म्हणजे की बाबा मला मोक्ष हवा आहे का काय, तर फक्त कृष्ण, कृष्ण, कृष्ण म्हणजे असा तो शुद्ध भक्त, की कुठेही काय नाही आणि भगवंत त्याला बरोबर घेऊन जातात. जो ज्ञानी असतो त्याला ही भगवंताची आसक्ती असते, की बाबा मला भगवंताच्या घरी जायचं आहे, मला मुक्तीची आसक्ती आहे. आणि ज्याला ज्ञान आहे, तो ब्राह्मण आहे. ब्राह्मण म्हणजे जो जन्माने ब्राह्मण आहे असं नाही. जसं आपल्याला भगवद्गीतेत सांगितलं आहे की नाही, ब्राह्मण कोणाला म्हणतात? जो शास्त्राचं ज्याला ज्ञान आहे आणि तो ते ज्ञान अर्जन करतोय, म्हणजे ते लोकांना शिकवतोय, सांगतो आहे, तो ब्राह्मण. म्हणजे असं नाही की जो जन्माने ब्राह्मण आहे आणि तो व्यवसाय करतो आहे किंवा असं नाही. म्हणजे जे भगवद्गीतेत सांगितलेलं आहे तो ब्राह्मण, ते मी सांगते. म्हणजे असा तो ज्ञानी. आणि दुसरी जी आहे ती राजसीमध्ये मोडते. म्हणजे काय, की आपलं कर्म करा, म्हणजे तुम्ही कुठलंही यज्ञ करा, दान करा, हे करा. पण मग शेवटी तुमचा गोल काय असतं, की तुमची एक कामना असते, की मला स्वर्गलोकात जायचं आहे. म्हणजे ती तुमची इच्छा तुम्ही प्रकट केली, की मला स्वर्गात जायचं आहे. मला नरकात नाही जायचं. म्हणजे फळाच्या आशेने केलेलं कर्म. म्हणजे ती झाली राजसी भक्ती. तर आता हे म्हणजे काय एक हे भगवंत सांगतायत पुढे. आपण बघूया. माताजी नेक्स्ट स्लाइड. सत्त्वानुरूपा सर्वस्य श्रद्धा भवति भारत. श्रद्धामयोऽयं पुरुषो यो यच्छ्रच्छ स एव सः. हे भारता, अर्थात भरतवंशी अर्जुना, सर्व माणसांची श्रद्धा त्यांच्या अंतःकरणानुरूप असते. हा पुरुष श्रद्धामय आहे. म्हणून जो पुरुष ज्या श्रद्धेने युक्त आहे तो स्वतःही तोच आहे. अर्थात त्या श्रद्धेनुसार त्याचे स्वरूप असते. म्हणजे आता इथे काय सांगायचा प्रयत्न करतायत भगवंत, की म्हणजे तुमचा भाव कुठला आहे? तुमची भक्ती तुम्ही जेव्हा कुठलीही कर्म करता आहेत किंवा आता आपल्याला कलियुगात यज्ञ कर्म काय सांगितलेलं आहे, की नामजप करा. तर सपोज तुम्ही नामजप करता आहेत, तर तुम्ही प्रत्येक जे नाम घेतात, त्याच्यामागे तुमचा भाव कुठला आहे? तुमची श्रद्धा कशी आहे? म्हणजे तोच
तेच तुमचं काय म्हणतात तोच गुण आहे. म्हणजे तुम्ही तेच ह्याच्यात कॅटेगरीत तुम्ही क्लासिफाय केलं जातं. म्हणजे तुम्ही मग सत्व आहात, का तुम्ही रज आहात, का तुम्ही तम आहात, की जे तुमच्या मनामध्ये आहे तेच तुम्ही आहात. असं इथे भगवंत सांगायचा प्रयत्न करत आहेत, की तुम्ही ज्या श्रद्धेने भगवंताकडे बघतात किंवा ज्या श्रद्धेने भगवंताचं नाम घेता आहेत किंवा त्याला अ, त्याचं पूजन करता आहेत किंवा यज्ञ करता आहेत, जे काही करता आहेत, तर तेच तोच भाव म्हणजे तेच कॅटेगरी तुमची आहे. मग ती सात्विक असेल, ती राजसी असेल किंवा ती तामसीही असू शकते. आता जी नेक्स्ट स्लाईड. यजन्ते सात्विका देवान्यक्षराक्षांसी राजसा प्रेतान भूतगणांश्चाय यजन्ते तामसा जना. म्हणजे जे सात्विक माणसं असतात ती देवांची पूजा करतात. राजसिक माणसं असतात ती यक्ष राक्षसांची, तसेच इतर तामसिक माणसे असतात ती प्रेत व भूत गणांची पूजा करतात. म्हणजे आता याच्यात सुद्धा आपण कोणाला पूजतो किंवा आपण कोणाला नमस्कार करतो ते सुद्धा इथे भगवंतांनी सांगितलेलं आहे, की जे सात्विक माणसं असतात ते कोणाची पूजा करतात? ते देवदेवतांची पूजा करतात. की म्हणजे मे बी कदाचित त्यांना माहिती असेल किंवा नसेल माहिती, की आपल्याला गोलोक, मोक्ष वगैरे किंवा त्यांचं ज्ञान थोडंसं त्यांना माहिती असेल, पण ते देवाची पूजा करतात. मग एक तर त्यांना स्वर्गलोक मिळतो किंवा त्यांना ते जर कृष्ण भक्ती करत असतील किंवा त्यांची जर भक्तीची आध्यात्मिक प्रगती जर चांगली झाली असेल, तर त्यांना मोक्ष मिळेल. म्हणजे ते गोलोकात जाऊ शकतात. राजसिक लोकं काय करतात? यक्ष आणि राक्षसांची वगैरे पूजा करतात. आणि तामसी लोकं जी असतात ती प्रेत, भूतगणांची पूजा करतात. मग ते काय होतं, की जे राजसी असतात त्यांना नक्कीच त्यांना नरक किंवा असं काही मिळतं आणि जे तामसी असतात त्यांना नरकापेक्षाही जे खालचे लोक असतात त्याच्यामध्ये त्यांची म्हणजे त्यांचं त्याच्यात अधःपतन होतो. असं इथे भगवंत सांगत आहेत. माताजी नेक्स्ट स्लाईड. हे बघा इथे दाखवलेलं आहे, की जे शुद्ध भक्त सात्विक असतात ते देवांची पूजा करतात आणि अं, त्यांचा जो ग्राफ असतो तो रेजिंग असतो. म्हणजे तो त्यांना मग स्वर्ग किंवा गोलोक मिळतो आणि जे यक्ष किंवा जे असतात ते त्यांना त्यांचं अधःपतन होतं, अधोगती होते. माताजी नेक्स्ट स्लाईड. माताजी नेक्स्ट स्लाईड. जे कठोर तपस्या आणि तपश्चर्या शास्त्रात सांगितलेलीच नाही आहे, ते अभिमान, अहंकार, वासना आणि आसक्ती यांच्यामुळे करतात. जे उत्कटतेने प्रवृत्त होतात आणि जे आपल्या शरीराच्या अवयवांना तसेच आत वास करणाऱ्या परमात्म्याचा छळ करतात, त्यांना राक्षस असं म्हणतात. म्हणजे काही लोकं आता आपण बघितलेलं आता ह्या चित्रातच जसं आपण बघतो आहे, की त्याने पर्वत उचललेला आहे. कोणीतरी काहीतरी डोकं खाली जमिनीत डोकं मारून काहीतरी पूजा अर्चा करत आहे बघा. असं कुठलंही विधी कर्म शास्त्रात सांगितलेलं नाही. ते उगाच काहीतरी आपण वेगळे आहोत, लोकांनी आपल्याकडे काहीतरी बघावं म्हणजे कुठलातरी अहंकार, अभिमान, कुठलीतरी वासना आहे, की लोकांनी आपल्याकडे यावं, आपल्याला फॉलो करावं किंवा कसली तरी आसक्ती आहे. ह्या कामनेने जे करतात किंवा जे प्रवृत्त होतात आणि ह्या सगळ्या गोष्टी करून काय होतं, ते शरीराला कष्ट देत आहेत. जेव्हा शरीराला कष्ट देत आहेत, तेव्हा प्रत्येक शरीरामध्ये एक परमात्मा आहे, बरोबर? परमात्म्याचा अंश आहे. मग शरीराला कष्ट झाले म्हणजे परमात्म्याला सुद्धा होतात आणि मग म्हणजे त्या शरीराला पण त्रास देतात स्वतःच्या आणि त्याच्यात बसलेल्या परमात्म्यालाही त्रास देत आहेत. यांना राक्षसी वृत्ती म्हणतात, तामसी वृत्ती म्हणतात. अशा लोकांना राक्षस असं म्हणतात, असं भगवंत सांगत आहेत. माताजी नेक्स्ट स्लाईड. भोजनही सर्वांना आपल्या-आपल्या प्रकृतीप्रमाणे 3 प्रकारचे प्रिय असते आणि तसेच यज्ञ, तप व दानही 3 प्रकारचे आहेत. त्यांचे हे निरनिराळे भेद तू माझ्याकडून ऐकून घे. आयुष्य, बुद्धी, बळ, आरोग्य, सुख आणि प्रीती वाढविणारे, रसयुक्त, स्निग्ध, स्थिर राहणारे, स्वभावतः मनाला प्रिय वाटणारे असे भोजनाचे पदार्थ सात्विक पुरुषांना प्रिय असतात. कडू, आंबट, खारट, फार गरम, तिखट
कोरडे, जळजळणारे आणि दुःख व काळजी व रोग उत्पन्न करणारे भोजनाचे पदार्थ राजसी लोकांना आवडतात. जे भोजन कच्चे, रस नसलेले, दुर्गंध येणारे, शिळे आणि उष्टे असते, तसेच ते अपवित्रही असते, ते भोजन तामसी लोकांना आवडते. म्हणजे इथे भगवंत सांगत आहेत, की नुसतं आपले गुणच नाही, तर आपण जे जसं मी म्हटलं त्या आपल्याला मागच्या अध्यायात सांगितलं होतं, की भोजन करणं आणि भोजन कशासाठी करणं, की आपल्या ह्या शरीराचा निर्वाह करण्यासाठी आपण भोजन करणं. म्हणजे उदर भरणं नोहे जाणीचे यज्ञ कर्म. म्हणजे हे ते एक यज्ञ कर्म आहे. ते सुद्धा एक कर्म आहे आणि ते आपण का करायचं? कारण की आपल्या शरीराचा निर्वाह होण्यासाठी. हो की नाही? हे सुद्धा मग इथे भगवंत सांगतात तो सुद्धा तुमच्या तपाचाच एक भाग आहे. म्हणजे तुम्ही जे काही करता आहात, तर भोजनाचे सुद्धा, तर मग त्याच्यात सुद्धा तुम्ही सात्विक आहात, राजसी आहात का तामसी आहात, हे ठरवलं जातं. मग आता हे जे सात्विक जे अन्न असतं, ते साधारण कसं असतं? रसयुक्त, स्निग्ध, स्थिर मनाला स्थिर ठेवणारं, स्वभावतः मनाला प्रिय वाटणारं, अशा लोकांना सात्विक अन्न म्हणजे अशा लोकांना सात्विक अन्न प्रिय असतं. मग ते सात्विक लोकं असतात. म्हणजे त्या कॅटेगरीमध्ये ते फॉलो होतात. किंवा ज्यांना खूप जास्त कडू, खूप आंबट, खूप खारट किंवा काही-काही लोकांना असं गरम-गरम वाफाळलेलं अन्न लागतं. चहा वाफाळलेला लागतो. त्याच्यानंतर एकदम तिखट असं झणझणीत, कोरडं, जळजळणारं, की ज्याच्यामुळे ॲसिडिटी होते, सगळं होतं. असं सगळं किंवा आणि ह्या सगळ्यामुळे काय होतं, की आपल्या पोटामध्ये कारण की म्हणजे बाकी काही माहीत असो नसो, पण हे आपल्याला नेहमी माहिती आहे, की आपल्या ज्या व्याधी ज्या आहेत किंवा आपल्याला जे आजार होतात, ते कुठून उत्पन्न होतात किंवा त्याची उत्पत्ती काय आहे? तर आपल्या पोटातून होतात. सगळ्या आजाराचं मूळ कुठे आहे? तर आपल्या पोटामध्ये आहे आणि आपल्या पोटामध्ये म्हणजे काय? की आपण सगळं स्वाहा, जे काही समोर दिसेल ते स्वाहा, जे आपण खात असतो किंवा आपल्याला म्हणजे गरज असो नसो, दिवसभर आपण ते चर, 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 चर काहीतरी खात असतो किंवा म्हणजे ते अन्न कसं आहे, काय आहे जे बघत नाही. हे जे सगळं असतं याच्यामुळे आपल्याला आजार तयार होतात. मग अशा प्रकारचे लोकं कशात गणले जातात? ते राजसी लोकं असतात. आणि जे भोजन कच्च आहे, ज्याच्याने कुठल्याही आपल्या शरीराला रसग्रंथींना काहीही मिळणार नाही आहे. त्याच्याने वास येतोय, शिळ आहे, उष्ट आहे. तसेच ते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते अपवित्र आहे. हे भोजन तामसी लोकांना आवडतं. ठीक आहे. तर याच्यामध्ये आता आपण जे अन्न ग्रहण करतोय, तर इथे म्हटलं आहे, की तुम्हाला आपल्याला भोजनामधून का मिळतं आणि मग त्याच्यामध्ये ते तसं का क्लासिफाय झालेलं आहे. कारण की आपल्या जेव्हा आपण अन्न ग्रहण करतो, आपल्या जठराग्नीमध्ये त्याचं जेव्हा पचन होतं, तेव्हा 3 भागांमध्ये त्याचं डिस्ट्रिब्युशन होतं. एक तर काय होतं, की तुम्हाला त्याच्यामधनं ज्या रसग्रंथी ज्याच्यातनं जे रस निघतात, ते तुम्हाला तुमच्या म्हणजे ते सगळ्यात चांगला जो घटक असतो किंवा पोषण मूल्य आपण त्याला म्हणू शकतो, की तो असतो, की त्याच्यामुळे काय होतं, की अ, तुमच्या ज्या माइंडमध्ये म्हणजे तुमच्या मनामध्ये आणि तुमच्या बुद्धीपर्यंत ते रस पोहोचवले जातात. त्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या मेंदूच्या किंवा हे विकसित होतं. मेंदूचे सेल्स विकसित होतात आणि त्याच्यामुळे तुमच्या मनामध्ये सुद्धा तुम्हाला एक उत्साह, आनंद असा निर्माण होतो. हे झालं एकदम म्हणजे बेस्ट घटक. त्याच्यानंतर दुसरा जो घटक असतो तो काय होतो, की तो शोषून घेण्याचं काम करतो. म्हणजे तो आपल्या ज्या अन्ननलिका म्हणजे आपल्या ज्या दुसऱ्या वेन्स आहेत त्याच्यामुळे रक्त तयार होतं किंवा म्हणजे ज्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यामुळे आपल्याला आपलं शरीर निर्वाह जे आहे, की म्हणजे आपण व्यवस्थित चालू शकतो किंवा म्हणजे ज्या ज्या गोष्टींमुळे शरीराला जे पोषक आहे त्याच्यामुळे म्हणजे ते सेकंड तयार होतं. आणि तिसरं म्हणजे स्टूल म्हणजे ज्याच्यामुळे की आपलं सगळं व्यवस्थित म्हणजे तिन्ही गोष्टी आपल्या व्यवस्थित होतात. पचनही होतंय आणि सगळ्या गोष्टी. तर हे झालं ह्याच्यामुळे आपण सात्विक अन्न खावं, की ह्या सगळ्या गोष्टी त्याला मिळत आहेत. दुसरं तामसी खाल्लं तर त्याच्यामुळे काय होईल, की एकतर तुम्हाला पचनाला त्रास होईल. तुम्हाला त्याच्यामुळे तुमच्या ते त्याच्यातनं तुम्हाला किती चांगले घटक मिळू शकतात, की त्या रसग्रंथी तुमच्या किती तयार होऊ शकतात किंवा नाही पण तयार होऊ शकत किंवा म्हणजे तुम्हाला ॲसिडिटी होईल किंवा तुम्हाला सगळ्याच गोष्टींना त्रास होईल. अपचन होऊ शकतं आणि शिळं खाल्लं तर म्हणजे विचारायलाच नको. मग म्हणजे शिळं म्हणजे जे अपवित्र अन्न आहे किंवा जे कच्चं आहे
दुर्गंध येणार आहे, असं सगळं अन्न जर खाल्लं तर त्याच्यामुळे तर अजूनच आपल्याला त्रास होतो. तर हे असं नाही करता कामा पण याच्यामध्ये काय आहे, की भगवंतांनी त्याचं पण क्लासिफिकेशन केलं आहे, की तुम्ही कुठल्या कॅटेगरीत फॉलो करता. तर तुम्ही सात्विक असाल, तर त्यामुळे तुम्ही सात्विक अन्न खाल किंवा सात्विक भोजनाचं रसपान कराल, रोज जे काय असेल ते. राजसी असाल, तर तुम्हाला राजसी भोजन आवडेल आणि जर तामसी असाल, तर तुम्हाला तामसी भोजन आवडेल. ठीक आहे? माताजी नेक्स्ट स्लाईड. आता हे तुम्हाला ते चित्र दिलेले आहेत, म्हणजे हे जे पहिले जे 3 आहेत हे तुम्ही सात्विक अन्न आहे, सात्विक आहार आहे. म्हणजे याच्यामध्ये फ्रुट्स आहेत, त्याच्यानंतर आपलं वरण-भात, चटणी, कोशिंबीर, भाज्या वगैरे सगळं जे काही आहे, लोणचं, म्हणजे हे सगळं आपलं कोशिंबीर, त्याच्यानंतर रायता वगैरे हे सगळं आपलं सात्विक याच्यामध्ये येतं. माताजी नेक्स्ट स्लाईड. तुम्ही क्लिक करत जा ना माताजी एक-एक. हरे कृष्ण. हं. तुम्ही क्लिक करत जा म्हणजे ही स्लाईड कंप्लीट होईल. हां. हं. आता जो शास्त्रविधीने नेमून दिलेला यज्ञ करणे कर्तव्य आहे, असे मनाचे समाधान करून फळाची इच्छा न करणाऱ्या पुरुषांकडून केला जातो, तो सात्विक यज्ञ होय. आता यज्ञ म्हणजे काय? तर कर्म, तुमचं विहित कर्म. ठीक आहे? आणि आपल्याला काय सांगितलं आहे, की कलियुगामध्ये कुठलं कर्म आहे आपलं, कुठलं यज्ञ कर्म आहे, तर संकीर्तन किंवा नामजप. हो की नाही? मग जो शास्त्राने नेमून दिलेला आहे आणि याचा आधार आपल्याला लिहिला आहे की नाही, आपल्याला भगवद्गीतेमध्ये मिळतं, तुम्हाला वेदांमध्ये सापडेल, तुम्हाला भागवतममध्ये सापडेल, की आपल्याला की तुम्हाला प्रत्येक याच्यामध्ये की कलियुगात काय करायचं आहे, सत्ययुगात काय करत होते किंवा काय केलं जात होतं. तसं कलियुगाचा जो आधार आहे आपल्याला शास्त्रांमध्ये मिळतो. आणि त्याच्यासाठी काय तर आपल्याला नामजप करायचा आहे. म्हणजे जो शास्त्र विधीने नेमून दिलेला यज्ञ करणे कर्तव्य जो समजतो आणि तो हे आपलं कर्तव्य म्हणून करतो, की म्हणजे कोणीतरी सांगितलं आहे म्हणून नाही. जसं आपण रोज उठल्यानंतर आपण ब्रश करणार, अंघोळ करणार, चहा, कॉफी घेणार, नाश्ता करणार, अ, शाळा, कॉलेजला जाणार, ऑफिसला जाणार. म्हणजे हे काय आहे, हे आपण कर्तव्य म्हणून करतो आहे. शाळेत जातो म्हणजे आपलं ते काम आहे, कर्तव्य आहे, करतो आहे. ऑफिसला जातो कारण ते आपलं कर्तव्य आहे म्हणून करतो आहे. तसंच हे हे जे आपलं प्रापंचिक कर्तव्य जे म्हणून आपण ज्या गोष्टी करतो आहे, तसंच हे नामजप हा सुद्धा हे आपलं कर्तव्य आहे. हे समजून आणि कुठल्याही फळाची अपेक्षा न करता करतो, तो सात्विक यज्ञ हो, की ते सात्विक कर्म आहे असं भगवंत सांगतात. माताजी नेक्स्ट स्लाईड. परंतु हे भरतश्रेष्ठा, म्हणजे हे अर्जुना, अर्थात भरतवंशीयांमध्ये श्रेष्ठ अर्जुन असतो म्हणून भरतश्रेष्ठा. केवळ दिखाव्यासाठी आणि फळही नजरेसमोर ठेवून जो यज्ञ केला जातो, तो यज्ञ तू राजसी समज. म्हणजे आता बरेच जण पूजा अर्चा करतात, मोठमोठ्या पूजा करतात. आज आमच्याकडे हा यज्ञ आहे, हा नवचंडी योग यज्ञ आहे. म्हणजे असं बरंच काही-काही लोकं करत असतात, की आमच्याकडे ही पूजा आहे, सत्यनारायण आहे, सत्यविनायक आहे. म्हणजे वेगवेगळ्या पूजा अर्चा सुद्धा करत असतात. आणि म्हणजे पूजा करणं वाईट नाही. पण काय असतं त्यांच्या मागे त्यांचा कुठलातरी हेतू असतो किंवा काय आणि पूजा करतात पण त्याच्याबरोबर ते जे काही लागणारी साहित्य सामग्री आहे, स्वच्छ, शुद्ध असणं गोष्ट वेगळी. पण ते उगाच दिखावा, आमच्याकडे सोन्याची भांडी आहेत, चांदीची भांडी आहेत आणि मग ते चकचकीत सगळं सगळं म्हणजे 4 लोकांना रिलेटिव्हजला बोलावणं, नातेवाईकांना बोलावणं, मित्र-मैत्रिणींना बोलावणं आणि त्यांच्यासमोर तो सगळा देखावा मांडणं, की आमच्याकडे सगळं किती काय-काय आहे आणि त्याच्यानंतर त्या आपण जो काही पूजाविधी करू, त्याच्यामध्ये ते पूजा करताना, की आपण ते जे मंत्र उच्चार किंवा जे म्हणणारे गुरुजी असतात त्यांना सांगू, की आम्हाला ही पूजा करायची आहे, कारण त्याच्यासाठी आम्हाला हे करायचं आहे. ह्या कारणासाठी आम्हाला ही पूजा करायची आहे. म्हणजे आपण काहीतरी इच्छा मनात धरून ती पूजा करतो आणि परत देखावा सगळा. तर हे सगळं जे असतं याला तू राजसी यज्ञ समज किंवा राजसी कर्म समज, असं भगवंत सांगत आहेत. माताजी नेक्स्ट स्लाईड. आणि जी शास्त्राला सोडून आहे, त्याच्यामध्ये कुठलंही दानधर्म नाही. म्हणजे अन्नदान न करता, मंत्राशिवाय दक्षिणा न देता व श्रद्धा न ठेवता केल्या जाणाऱ्या यज्ञाला तामसिक यज्ञ असे म्हणतात. म्हणजे जे लोकं आपण कुठला पण पूजाविधी केला किंवा म्हणजे काहीही केलं तरी आपण छोटंसं का असेना, आपण साधं मंदिरात गेलो तरी नाही जास्त तर आपण
म्हणजे त्या पेटीमध्ये आपण 1 रुपयाचा कॉइन तरी टाकतो. म्हणजे जास्त आपण पण म्हणजे मी एक उदाहरण दिलं, की आपण तेवढं तरी टाकतो. पण काही-काही लोकं आता यांनी इथं सांगता आहेत, की कुठलंही दान नाही, काहीच नाही आणि कुठला मंत्र नाही, काही नाही. आणि भाव म्हणजे जो श्रद्धा जे सांगितलं जो भाव जो आहे, तो सुद्धा तामसी भाव आहे. अशा पद्धतीने तुम्ही जो यज्ञ करतात किंवा जे कर्म करतात त्याला तामसिक यज्ञ असं म्हणतात. माताजी नेक्स्ट स्लाईड. ती पूजा जी असते ती तामसी पूजा असते. देवद्विज गुरु प्राज्ञ पूजनम शौचमार्जवम ब्रह्मचर्यम अहिंसा च शारीरम तप उच्यते. देव, ब्राह्मण, गुरु व ज्ञानी यांची पूजा करणे, पवित्र सरळपणा, ब्रह्मचर्य आणि अहिंसा हे शारीरिक तप असं म्हटलं जातं. आता म्हणजे काय की आपण ज्यांना देव, ब्राह्मण, गुरु म्हणजे कोण? तर जे आपल्यापेक्षा आई-वडील आहेत, मोठे आहेत, जे आपल्या म्हणजे आचार्य आहेत, आपले जे शिक्षक आहेत ते. त्याच्यानंतर आपल्या घरातले जे ज्येष्ठ आहेत असे गुरु आणि देव म्हणजे काय तर आपले जे सगळे जे देव आहेत ते अशा लोकांना किंवा जे ज्ञानी आहेत, ज्यांच्याकडनं आपण काही शिकलेलो आहे, अशा लोकांची पूजा करणं किंवा पावित्र्य, सरळपणा, ब्रह्मचर्य आणि अहिंसा हे शारीरिक तप असं म्हटलं जातं. म्हणजे आपल्या साठी सुद्धा आपण काही तप करतो. तर त्यातला कुठला तप तप आहे तर आपण देवा ब्राह्मणांची पूजा करणं. त्याच्यानंतर असं आपण म्हणतो की ना आपल्याकडे जे गुरुजी वगैरे येतात त्यांना पण आपण नमस्कार करतो किंवा त्यांचं हे करतो किंवा आपले जे जसं मी सांगितलं गुरु म्हणजे आपले आई-वडील, आपले शिक्षक, आचार्य किंवा आपल्या घरातले ज्येष्ठ आजी-आजोबा वगैरे आणि ते ज्ञानी म्हणजे ज्यांच्याकडनं आपण काहीतरी शिकलेलो असतो किंवा काहीतरी तर अशा लोकांची पूजा आणि हे सगळं परत तुम्ही तुमचे विचार पवित्र आहेत, शुद्ध आहेत. तुमचं वागणं सरळ आहे. परत जी कामवासना जी आहे ती फक्त जेव्हा याच्यापुरताच म्हणजे अ, आपण म्हणतो ना ते विहित कर्म कशासाठी करतो, की आपण उत्पत्तीसाठी, त्याच्यासाठी करणं आणि अहिंसा हे जे आहे हे शारीरिक तप असं म्हटलं जातं. माताजी नेक्स्ट स्लाईड. अनुद्वेगकरं वाक्यं सत्यं प्रियहितं च यत् स्वाध्यायाभ्यसनं चैव वाङ्मयं तप उच्यते. जे दुसऱ्याला न बोचणारे, प्रिय, हितकारक आणि यथार्थ भाषण असते, ते तसेच वेदशास्त्रांचे पठण व परमेश्वराच्या नामजपाचा अभ्यास हेच वाणीचे तप असे म्हटले जाते. म्हणजे आपण मगाशी पाहिलं ते आपण शरीराचे तप पाहिले. आता हे आपल्या इंद्रियांचे. इंद्रियामध्ये आपलं अ, जी वाचा आहे, वाचा म्हणजे वाणी म्हणजे जी काही आपली जिव्हा आहे, तो जो तप त्याचा तप म्हणजे काय किंवा म्हणजे त्याचं काय कार्य आहे, त्याचं काय कर्म आहे, तर प्रिय बोलणं म्हणजे कोणालाही दुसऱ्याला लागेल असा शब्द असं नाही बोलणं. म्हणजे आपण याचा अर्थ काय, की आपण जेव्हा विचार करतो, आपण विचार करताना आपण काय केलं पाहिजे, की समोरच्याला दुखवलं नाही पाहिजे. म्हणजे समोरच्याला दुखवलं नाही पाहिजे म्हणजे आपण जेव्हा विचार करू तेव्हा त्यांना काय, की आपण हे बोलतो जे आहे, हे खरंच बोलायची गरज आहे का? आवश्यक आहे का? शब्द जे आहेत ते जपून, काळजीपूर्वक वापरले पाहिजे. नाहीतर काय होतं, की शब्दाला आपण दुधारी तलवार म्हणतो, हो की नाही? तर मग असं नाही करता कामा. आपल्याला तो पण विचार केला पाहिजे बोलण्याआधी. त्याच्यानंतर तुम्ही जे वेदशास्त्रांचं पठण करता आहेत. आपण जे वाचतो किंवा आपण जो नामजप करतो, तो आपण कुठून करतो? तोंडानेच करतो की नाही? म्हणजे हा नामजपाचा एक अभ्यास किंवा तो जे पठण जे आहे, ते म्हणजे झालं तुमचं हा तुमच्या वाणीचा म्हणजे तुमच्या वाचेचा तप झाला. म्हणजे तुमचे जर इंद्रियांपैकी एक जो इंद्रिय आहे त्याचा तो तप झाला. माताजी नेक्स्ट स्लाईड.
हरे कृष्णा माताजी स्क्रीन माताजी दिसतीये स्क्रीन? हो हो आता दिसतीये. आणि आता याच्यात काय सांगता आहेत की आणि शांतता, साधेपणा, गुरुत्वाकर्षण, आत्मनियंत्रण आणि विचारांची शुद्धता ही मनाची तपस्या आहे. आता शरीराची तपस्या झाली, आपल्या वाचेची म्हणजे वाणीची तपस्या झाली. आता मनाची तपस्या काय सांगता आहेत की तुम्ही शांत तुमचं जे आचरण आहे किंवा हे ते शांत आहे. तुम्ही अत्यंत साधे आहात म्हणजे तुमची राहणी साधी आहे, तुमचे विचार साधे आहेत. म्हणजे उगाच कोणाला बघून किंवा असं काहीतरी वेडेवाकडे मनात येत नाही. तुम्ही साधेपणाने समोरचा कसाही असला किंवा कुठलीही गोष्ट कशी असली तरी आपण साधेपणाने घेणं. त्याच्यानंतर गुरूंबद्दल आपला आदर असणं, आकर्ष म्हणजे गुरूंबद्दल वाटणारं जिव्हाळा, प्रेम, आदर हे म्हणजे त्याच्यानंतर आत्मनियंत्रण म्हणजे स्वतःवर नियंत्रण, विचारांची शुद्धता, विचारांमध्ये कुठलाही किंतु परंतु नाही किंवा वाईट विचार नाही. हे सगळं असणं म्हणजे ही मनाची तपस्या. आणि हे सगळे कोणाचे गुण सांगता आहेत भगवंत? सात्विक जो आहे त्याचे गुण सांगता आहेत हा. म्हणजे आणि तपस्या म्हणजे काय तर आपलं जे काही विहित आपलं जे रोजचं कर्म आहे मग आपण ते कसं वागायचं किंवा काय ते हे एक 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 भगवान सांगतात. म्हणजे आपल्या मनाने काय केलं पाहिजे, तर मग विचार शुद्ध पाहिजे, स्वतःवर नियंत्रण पाहिजे, त्याच्यानंतर आपण शांत असलं पाहिजे, साधं असलं पाहिजे. हे जे सगळं आहे हे एक एक भगवंत सांगता आहेत. माताजी नेक्स्ट स्लाइड. जसा भक्त प्रल्हाद जे होते की ते कसं की कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांच्यावर किती प्रसंग आले म्हणजे आपण ती गोष्ट ऐकली म्हणून मी तुम्हाला आता सांगते की त्यांच्यावर किती प्रसंग आले पण तरी ते अत्यंत साधेपणाने वगैरे आणि भगवंताची पूजा करत होते किंवा अर्चा करत होते. त्यांनी कुठलाही कोणाला वाईट काही बोलले नाहीत किंवा वडिलांवर चिडले नाहीत. फक्त आपलं काम काय होतं की भगवंताचं नाव घेणं आणि तेच ते करत होते. आता श्रद्धया परया तप्तम तपस्त विधम नरे अफलाकांक्षी युक्ते सात्विकम परिचक्षते. म्हणजे फळाची इच्छा न करणाऱ्या योगी पुरुषांकडून अत्यंत श्रद्धेने केलेल्या वर सांगितलेल्या तिन्ही प्रकारच्या तपाला सात्विक तप असं म्हणतात. म्हणजे आपण कुठले 3 तप पाहिले की त्याला सात्विक तप असं म्हणतात. म्हणजे त्याच्यामध्ये आपण पहिलं काय की गुरुजनांचा नमस्कार करणे, हो की नाही? ज्याच्यामध्ये आपण आई वडील गुरुजन आपले जे आहेत नमस्कार ठेवून करणे म्हणजे आपल्या मनामध्ये शुद्ध भाव असला पाहिजे. ते तो शारीरिक तप आहे. म्हणजे अष्टांग नमस्कार वगैरे आपण म्हणतो की नाही. आणि आपल्या मनात भाव कसा असला पाहिजे. आपण 9व्या अध्यायामध्ये एक श्लोक बघितला होता. मन्मना भव मद्भक्तो मध्याजी मा नमस्कुरु मामे वैश्यसी युक्त्वैव मानत्मनं मत्परायण. म्हणजे आपल्या मनामध्ये जो भाव असला पाहिजे की मी भक्त आहे, मी मनापासून तुम्हाला नमस्कार करतो आहे. आणि हा जो मान ठेवून आपण जो परमेश्वर आहे किंवा जे गुरु आहेत आई वडील त्यांना शुद्ध भावनेने साधेपणाने आपण त्यांना नमस्कार केला पाहिजे. म्हणजे त्यांचं पूजन केलं पाहिजे. हा झाला आपला शारीरिक तप. त्याच्यानंतर होता कुठला वाचिक तप. वाचिक तपामध्ये काय सांगितलेलं आहे की तुम्ही जे काही बोलता आहात ते सांभाळून बोला, काळजीपूर्वक बोला, हे आपल्याला सांगितलेलं आहे. आणि तिसरं आपल्याला काय सांगितलेलं आहे? मनाचा तप. मनाच्या तपात काय सांगितलं आहे की तुम्ही अत्यंत साधे राहा, आत्मनियंत्रण ठेवा, तुम्ही साधा विचार करा किंवा विचारांमध्ये शुद्धता पाहिजे. हे जे काही आहेत, हे जे तपाचे म्हणजे हे जे आपले विहित जे कर्म आहे याला सात्विक तप असं म्हणतात, असं भगवंत सांगता आहेत. माताजी नेक्स्ट स्लाइड. आणि असं हे कोणाला शक्य आहे? जे योगी पुरुष आहेत त्यांच्यामध्ये ह्या गोष्टी आपल्याला आढळून येतात. सत्कार मान पूजार्थम तपोदंभेन चैव यत् क्रियते तदिह प्रोक्तम राजसम चलम ध्रुवम. जे तप सत्कार मान व पूजा होण्यासाठी तसेच दुसऱ्या काही स्वार्थासाठीही स्वभावाप्रमाणे किंवा पाखंडीपणाने केले जाते ते निश्चितच
तसे ते अनिश्चित तसेच क्षणिक फळ देणारे व तप असे राजसिक तप असे म्हटले आहे. जसं आपण मगाशी पाहिलं की त्यांनी ते यज्ञकर्म वगैरे ते करता आहेत आणि मग ते काय त्याच्यामध्ये त्यांनी सगळा दिखावा वगैरे जो काही करायचा तो दाखवला तो मगाशीच्या स्लाइडमध्ये आपण पाहिला. तर त्याच्यामध्ये म्हणजे असं जे काही असतं त्याच्याने नक्की तुम्हाला थोडंफार तुम्हाला फळ मिळेल म्हणजे मिळेल किंवा नाही मिळेल. पण जर मिळालं तर ते क्षणिक असेल, ते टेम्पररी असेल, की ते दीर्घकाळ टिकणारं नसेल. तेवढ्यापुरता तुम्हाला तो आनंद मिळेल. परत आपलं काय म्हणतात ते "ये रे माझ्या मागल्या" परत आपल्याला मग काहीतरी तेच सगळं चक्र. त्यामुळे ते क्षणिक आहे आणि अशा तपाला राजसिक तप असं म्हणतात, की मी हे करणार जसं आपण काल का परवा म्हटलं होतं ना, मला हे जर मिळालं तर मी 5 नारळांचं तोरण दाखवेल. आपण जे भगवंताला जे आपण लालूच देत असतो ना, काय म्हणतात हल्ली आपण ते की आपण भगवंतापुढे सुद्धा करप्शन करतो, की मी हे दे, मी पेढ्यांचा नैवेद्य दाखवीन, मी लाडू दाखवीन, मी तोरण बांधेन, मी हे करीन. म्हणजे हे जे काही असतं, की हा जो विचार आहे, हा राजसी विचार आहे. याला राजसिक तप असं म्हणतात, की जे स्वतःच्या स्वार्थासाठी मला हे हवं आहे, मग मी हे करेन. तुम्हाला हे दिलं तर मी हे करेन किंवा मी आता ही पूजा करतो आहे किंवा हे यज्ञ करतो आहे. मग हा यज्ञ पूर्ण झाला, की मला हे फळ मिळालं पाहिजे. म्हणजे ह्या भावनेने आपण ही जी भावना मनात निर्माण होते आणि ह्या भावनेने जी कृती केली जाते, त्याला राजसिक तप असं म्हणतात. माताजी नेक्स्ट स्लाईड. मूढग्राहेणात्मनो यत्पीडया क्रियते तपः परस्योत्सादनार्थं वा तत्तामसमुदाय ऋतम्. जे तप मूर्खतापूर्वक हट्टाने मन, वाणी आणि शरीर यांना कष्ट देऊन किंवा दुसऱ्यांचे अनिष्ट करण्यासाठी केले जाते, ते तप तामसिक म्हटले गेले आहे. म्हणजे आता शेजारच्या स्लाइडमध्येच ते आपल्याला उदाहरण दिसतं आहे आणि आपण अशा गोष्टी पण आपण वाचल्या होत्या, की म्हणजे जे कठोर तप करतात म्हणजे रावणाची तपश्चर्या कठोर होती, हिरण्यकश्यपूची कठोर म्हणजे ह्या लोकांनी कठोर तप केलं होतं. म्हणजे त्यांनी शरीराला अत्यंत ते हिमालयात वगैरे जाऊन म्हणजे तिथे एवढी बर्फ पडलाय, थंडी पडली तरी म्हणजे आपण कुठल्याही गोष्टीचा विचार न करता शरीरालाही कष्ट दिले. सगळ्या गोष्टी म्हणजे असं त्रास्तिक ह्याच्याने पण त्यांनी घोर तपश्चर्या केली आणि त्याच्यानुसार त्यांची इच्छा काय होती, की मला ह्या माझ्याकडे सत्ता आली पाहिजे, पॉवर आली पाहिजे. त्याच्याने मी दुसऱ्याला हे करीन, त्याचं ते करीन, दुसऱ्याचं अनिष्ट करण्यासाठी केलं जातं. त्याला तामसिक तप असं म्हणतात. माताजी नेक्स्ट स्लाईड. असे लोक मूर्खही असतात आणि ते तामसिकही असतात. माताजी नेक्स्ट स्लाईड. हरे कृष्णा माताजी. माझा आवाज येतोय का? दातव्यमिति यद्दानं दीयते नुपकारिणे देशे काले च पात्रे च तद्दानं सात्विकं स्मृतम. पोटी परताव्याची अपेक्षा न ठेवता योग्य वेळी आणि स्थळी आणि योग्य व्यक्तीला दिलेले दान हे सात्विक मानले जाते. म्हणजे आता इथे भगवंतांनी दानाचंही सांगितलेलं आहे, की आपण जे दान करतो, तर जे आपण कर्तव्यासाठी एक म्हणजे आपण दान हे माझं कर्तव्य आहे. जसं मी 2 दिवसापूर्वी वगैरे कधीतरी सांगितलं होतं, की आपण जे कमवतो आपला किंवा आपली जी सॅलरी असते किंवा आपण आपलं जे काही प्रॉफिट बिझनेसमॅन असाल तर जो काही प्रॉफिट असतो किंवा म्हणजे आपल्याला जे महिन्याचं जे आपलं आपण जे कमवतो, ती जी आपली कमाई आहे त्याच्यामध्ये जसं आपण स्वतःसाठी खर्च करतो, घरासाठी करतो, आई-वडिलांसाठी करतो, फॅमिलीसाठी करतो, मुलांसाठी करतो, बायका-पोरांसाठी करतो. हे जे आपलं कर्ज आपण ते काय करतो, की ते आपण कर्तव्य म्हणून तो खर्च करतो. तसंच आपलं एक कर्तव्य जसं आहे हे साठी सुद्धा आहे किंवा आपण जे दान हे सुद्धा एक कर्तव्य आहे आणि ते सुद्धा त्यातला काही भाग आपण परमेश्वरासाठी म्हणा, काही भाग आपण हा लोकांना दानादी कर्म जे असतं त्याच्यासाठी जो केला पाहिजे किंवा हे जो कर्तव्य समजून करतो, तो परताव्याची अपेक्षा न ठेवता करतो. म्हणजे बाबा आज मी याला दान केलं आहे किंवा आज मी याला मदत केली आहे, तर उद्या ह्याच्याकडनं मला काहीतरी मिळालं पाहिजे किंवा आता मी ह्या लोकांना, गरिबांना मी दान करते आहे, म्हणजे भगवंताने मला याचं फळ तर दिलंच पाहिजे. म्हणजे असं काहीतरी कुठलातरी विचार न ठेवता
म्हणजे फळाची अपेक्षा न ठेवता, म्हणजे परताव्याची अपेक्षा न ठेवता आणि जिथं योग्य वेळी योग्य स्थळी, म्हणजे ज्याला गरज आहे त्यासाठीच दान करणं किंवा ज्याला गरज नाही आणि योग्य व्यक्ती योग्य म्हणजे जो खरंच गरजू आहे त्याला कारण की असं आपण म्हणतो ना, वेळ महत्वाची असते. वेळ निघून गेल्यावर उपयोग नसतो. म्हणजे एखादा जर खरंच गरजू असेल, त्या वेळेला त्याला आपल्या मदतीची गरज आहे, आपल्या दानाची गरज आहे. मग दान हे काही फक्त तुमचं पैशा स्वरूपात नसतं. दान हे वेगवेगळ्या स्वरूपात असतं. पण मग त्या वेळेला एखादी जर खरंच गरजू असेल आणि त्याच्या वेळेला जर आपण मदत केली, धावून गेलो, काहीतरी दान दिलं, त्या तर त्याला जे असतं ते सात्विक दान असतं. म्हणजे तुम्ही कर्तव्य समजून करणं, अपेक्षा न ठेवता करणं, योग्य वेळेस करणं, असं या दानाला सात्विक दान असं म्हणतात. माताजी नेक्स्ट स्लाईड. आता मगासच्या स्लाईड म्हणजे चित्रात होतं, इथे होतं, की आता यांना आनंद झालेला आहे. तर त्या म्हणजे तर त्या आनंदापोटी ते लोकांना दान करत आहेत. मगाशी दाखवलं त्यांनी काय की आपलं म्हणजे मी गीता वाचली किंवा मी पुस्तक वाचलं. तर हे पुस्तक मी अजून 4 लोकांना दाखवतोय किंवा सांगतोय की हे गीता पठण करा किंवा हे तुम्ही पण वाचा आणि त्याच्यामध्ये कुठली भावना नाही, काही अपेक्षा नाही. पण तुम्ही म्हणजे एक कर्तव्य म्हणून किंवा मी वाचलेलं आहे, मला मला त्याच्यात खूप छान वाटलं आहे, तर तुम्ही पण वाचून बघा, तुम्ही पण करून बघा. किंवा हे आता यांना आनंद झालाय, मुलाचा जन्म झालाय, वारसा आहे आणि तेव्हा त्या क्षणाला आपण जे काही म्हणजे दान करतो आहे, तर ते पण एक तुमचं काय म्हणतात आपण आनंद साजरा करतो आहे. तर आपण खूप मोठं सेलिब्रेशन म्हणजे कुठल्याही गोष्टीचा. पण त्याचबरोबर आपण गोरगरिबांना सुद्धा न विसरता त्यांना सुद्धा काहीतरी देतो आहे. त्यांना सुद्धा अन्नदान म्हणा, काही त्यांना देतो आहे, तर ते सुद्धा सात्विक दान झालं. माताजी नेक्स्ट स्लाईड. प्रत्युपकारार्थ फलमुद्दिश्य वा पुनः दीयते च परिक्लिष्टं तद्दानं राजसंस्कृतम्. परंतु जे दान क्लेशपूर्वक प्रत्युपकाराच्या हेतूने अथवा फळ नजरेसमोर ठेवून दिले जाते, ते दान राजसिक म्हटले जाते. आता शेजारच्याच चित्रात म्हणजे तेच काय म्हणतात ते सेल्फ एक्सप्लेनेटरी चित्र आहे. तो पिक्चर आहे. त्याच्यात काय आहे, की तो काहीतरी देतो आहे आणि सोबत एक सेल्फी काढतो आहे. आणि ते म्हणजे काय, की तो सेल्फी मग तो WhatsApp स्टेटसवर ठेवेल, Facebook, Insta सगळीकडे पोस्ट करेल आणि स्वतःची प्रसिद्धी की बाबा मी लोकांना दान करतो. मग मला तुम्ही मग स्वतःला फेमस करून घेईल किंवा मग वेगवेगळ्या अपेक्षा लोकांकडनं, की मला पण तुम्ही हे फेवर करा, ते फेवर करा. म्हणजे असा मनात कुठलातरी हेतू आहे किंवा कुठल्यातरी काही नाही तर काही-काही लोकं घे बाबा एकदाचं, काय डोकं खातोय असं म्हणून आपण एखाद्याला जर कोणी आपल्याकडे आपण रस्त्याने जात असू किंवा काय आणि कोणीतरी आपल्याकडे दे ना बाबा, असं कोणी भिकारी वगैरे आला, तर आपण असं वैतागून वगैरे त्याला काहीतरी 10 ची नोट, 10-20 रुपयाची नोट दे, घे बाबा एकदाचं आणि रस्ता सोड वगैरे म्हणजे असं म्हणजे वैतागून आपण असं जर कुठलं दान देत असू, तर ते राजसिक दान झालं. ते योग्य दान नाही, असं इथं भगवंत सांगत आहेत. माताजी नेक्स्ट स्लाईड. अदेशकाले यद्दानमपात्रेभ्यश्च दीयते असत्कृतं वज्ञातं तत्तामसमुदाय ऋतम्. अपवित्र ठिकाणी, अयोग्य वेळी, अयोग्य व्यक्तीकडे आणि योग्य लक्ष आणि आदर न देता केलेलं दान हे अज्ञानतेचं आहे असं म्हणतात. म्हणजे एखाद्याला आपण ज्याला गरज नाही आणि एका अपवित्र कारणासाठी, अपवित्र ठिकाणी आपण एखाद्याला जर काही पैसे देत असू, म्हणजे कुठलं तरी दान करत असू किंवा जे जे कर्म योग्य नाही आहे किंवा ते शास्त्राला धरून नाही आहे, अशा लोकांना जर आपण मदत करत असू, तर हे जे कर्म आहे, हे अज्ञानतेचं दान आहे, असं म्हटलेलं आहे. ठीक आहे? आणि कोणाचाही आदर न करता केलेलं आणि जे योग्य नाही किंवा अयोग्य व्यक्तीला केलेलं आहे. माताजी एक क्लिक करा ना. हं. तर आता हा जो आहे आता हा माणसाला त्याला काय आहे, की त्याला कशाला हवं आहे? हेल्प आय नीड फॉर नीड. म्हणजे त्याला पैसे कशाला हवे आहेत? तर त्याला योग्य कामासाठी हवे आहेत का? तर नाही. त्याला पैसे नको त्या गोष्टींसाठी, चुकीच्या गोष्टींसाठी पैसे हवे आहेत आणि तो लोकांकडे पैसे मागतो आहे. तर त्याची काही गरज नाही. असं जे दान असतं किंवा असे जे आपण अयोग्य ठिकाणी, अयोग्य लोकांना,
अयोग्य वेळी जे दान करतो ते अज्ञानतेचं दान आहे, असं इथं भगवंत सांगत आहे. माताजी नेक्स्ट स्लाइड. आता सृष्टीच्या प्रारंभापासून परम सत्य दर्शनासाठी दर्शवण्यासाठी ओम तत्सत हे 3 शब्द वापरले गेले आहेत. हे 3 प्रतिकात्मक निरूपण ब्राह्मणांनी वेदांच्या स्तोत्रांचा जप करताना आणि परमात्म्याच्या समाधानासाठी यज्ञ करताना वापरलेले आहेत. म्हणजे हे जे 3 शब्द आहेत, हरिओम तत्सत, तर ओम तत्सत, हरी म्हणजे कोण, तर साक्षात विष्णू, आणि त्यांना ओम तत्सत हे जे 3 शब्द जे वापरलेले आहेत ते प्रतिकात्मक, म्हणजे आपण जे भगवंताचं जे निरूपण आहे हे वेदांनी किंवा ज्या ब्राह्मणांनी जे वेद दिले किंवा स्तोत्र पठण जे केलं किंवा ते जप करताना परमात्म्याच्या समाधानासाठी जे आपण जे म्हणजे त्यांनी सुरुवातीला जेव्हा सृष्टीचा उगम झाला किंवा सृष्टीच्या प्रारंभापासून हे 3 शब्द त्यांनी वापरले, ओम तत्सत. हरी म्हणजे कोण, विष्णू, तर त्यांना भगवंताला आवाहन करण्यासाठी हरिओम तत्सत हे आपल्या वेदांमध्येही आहे. आणि हे तेव्हापासून, म्हणजे जेव्हा सृष्टीचा उगम झाला तर आपल्या तेव्हापासून हे 3 शब्द वापरले जातात भगवंताला आर्जवण्यासाठी, आवाहन करण्यासाठी. आणि त्यांना समाधान, म्हणजे त्यांचा जे आपण जो यज्ञ याग करतो त्याच्यात आपल्याला भगवंताला पूजा अर्चेसाठी. माताजी नेक्स्ट स्लाइड. आता हे बघा, ओम म्हणजे आपण जे आपलं जेव्हा सृष्टीचा उगम झाला तेव्हा आपला पहिला शब्द कुठला होता, फ्रॉम द बिगिनिंग ऑफ क्रिएशन द 3 words ओम तत्सत were used to indicate the supreme absolute truth. These 3 symbolic representations were used by Brahmanas while chanting the hymns of the Vedas and during sacrifices for the satisfaction of the supreme. म्हणजे हेच हे भगवंताच्या आपल्या भगवद्गीतेत सांगितलेलं आहे की हरिओम तत्सत हे जे 3 शब्द आहेत हे भगवंताला आपण आवाहन करण्यासाठी वापरलेले आहे जेव्हा सृष्टीचा उगम झाला तेव्हा. ठीक आहे माताजी, नेक्स्ट स्लाइड. ओम तत्सत म्हणजे काय, तर सच्चिदानंद घन. ठीक आहे, आता म्हणजे काय, तर आपण एक एक बघूया हा अर्थ. अशा प्रकारे परमात्मा प्राप्त करण्यासाठी दिव्यवादी लोक त्याग, दान आणि तपस्या करतात. नेहमी ओमने सुरुवात करतात. म्हणजे जे परमात्मा प्राप्त करण्यासाठी, म्हणजे भगवंताला आवाहन करण्यासाठी म्हणा, किंवा हे जे दिव्य लोक असतात, जे योगी पुरुष असतात, ते लोक जे कुठलं त्यांचं कर्म म्हणजे त्याग करणं, दान आणि तपस्या जे करतात ते नेहमी ओमने सुरुवात करतात. ओम इति एतत् ब्रह्मणो नेदिष्टहम नाम. पहिले ध्येय सूचित करते ओम. ओम म्हणजे विष्णू. हे सर्वोच्च ध्येय सूचित करण्यासाठी वैदिक स्तोत्रांच्या सुरुवातीतच ठेवलेले आहे. म्हणजे कुठल्याही मंत्रोपचाराचा उच्चार आपण कुठल्याही आपण म्हटलं तर काय, तर हरिओम तत्सत म्हणतो, त्याच्यानंतर आपण काय म्हणतो, ओम नमो भगवते वासुदेव. म्हणजे कुठल्याही मंत्राचा जेव्हा आपण उच्चार करतो तेव्हा प्रथम आपण काय म्हणतो, ओम. तर ओम म्हणजे काय, तर साक्षात भगवान विष्णू असं म्हटलेलं आहे. माताजी नेक्स्ट स्लाइड. याच्या आधी एक स्लाइड आहे का? तत् या शब्दाने त्याग, तपस्या आणि दान करावे अशा दिव्य क्रियांचा उद्देश भौतिक गुंतात मुक्त होणे हा आहे. आता तत्वमसी म्हणजे काय की हे चांदोग्य उपनिषदात लिहिलेलं आहे की तत् म्हणजे मुक्तीसाठी अलिप्त कार्याचे वर्णन करतात. या क्रियाकलाप भौतिक परिणामांकडे दुर्लक्ष करून केले जाते. म्हणजे आपण तत् हे शब्दाने त्याग, तपस्या आणि दान करावे म्हणजे काय की अशा दिव्य क्रियांचा उद्देश भौतिक गुंतात्मक मुक्त होणे हा आहे. म्हणजे मी जे काही कर्म करतो आहे, मी जे काही
आता हे दान करतो आहे किंवा मी हा जो यज्ञ करतो आहे, ही पूजा करतो आहे, म्हणजे जे काही माझं कर्म आहे ते करतो आहे. जेव्हा आपण तत् या शब्दाचा उच्चार करतो किंवा तेव्हा आपल्याला त्या आपण त्या जे फळाची जी अपेक्षा असते किंवा फळापासून ते जे म्हणजे जे कर्माची जे त्याच्यापासून आपल्याला अलिप्त ठेवतो आणि आपल्याला त्याच्यापासून अशा ह्या भौतिक परिणामांकडे आपण त्याच्यापासून दूर राहतो. म्हणजे आपले जे आपल्याला सात्विक त्याचे जे हे असतात, काय म्हणू शकतो आपण त्याला, की आपण त्याचे जे तुम्ही हरिओम तत्सत जेव्हा म्हणतात किंवा त्यातला जो तत् हा शब्द आहे, तेव्हा त्याचं उच्चारण करतो किंवा आपण कुठलंही कर्म करताना, तर त्याची जी आपल्याला फळ मिळतं. म्हणजे आपल्याला जे एक तर तुम्हाला तुमची पुण्य तरी तुमचं जमा होतं किंवा तुमचं जे कृष्ण कर्म असतं, तर त्याच्यामध्ये तुमची वाढ होते. म्हणजे तुमची अधोगती न होता तुमची प्रगती होते. अध्यात्मामध्ये तुमची प्रगती होते. ठीक आहे. माताजी नेक्स्ट स्लाइड. सत या परमात्म्याच्या नावाचा सत्य भावात आणि श्रेष्ठ भावात प्रयोग केला जातो. तसेच पार्था अर्थात पृथापुत्र अर्जुना उत्तम कर्मातही सत शब्द योजला जातो. म्हणजे तसेच यज्ञ, तप आणि दान यांच्यामध्ये जी स्थिती अर्थात आस्तिक बुद्धी असते तिला हे सत असं म्हणतात आणि या परमात्म्यासाठी केलेले कर्म निश्चयाने सत असे म्हटले जाते. म्हणजे दुःखी एवं सौम्य किंवा सत म्हणजे शाश्वत परमेश्वराच्या सेवेसाठी केलेलं कार्य. म्हणजे सत जे आहे हे काय आहे की त्याच्या नावातच सत्य आहे. भावामध्येच सत्य आहे. श्रेष्ठ भाव असा जो आहे, म्हणून त्याचा उच्चारण जे आहे की आपण त्या शब्दाचा अर्थ जो आहे किंवा तो जो योजला गेलेला आहे तो एक मुळातच त्या शब्दामध्येच तुमचा तो सत्य भाव आहे, शुद्ध भाव आहे, सात्विक भाव आहे. आणि याच्यामुळे काय होतं की तसेच आपण जे काही आस्तिक बुद्धी म्हणजे आपली जी आस्तिक बुद्धी जी आहे तिलाही आपण सत असं म्हटलेलं आहे, असं इथे भगवंत सांगतात. खरे आध्यात्मिक स्वरूप प्रकट करा अशा कृतीमध्ये कृती करणारा शाश्वत बनतो. क्रियाकलाप शाश्वत असतात आणि क्रियाकलापांचे फायदेही शाश्वत असतात. म्हणजे जेव्हा आपण हरि ओम तत्सत म्हणजे होम तत्सत ह्या जेव्हा तीन एक एक शब्दांचं जेव्हा उच्चारण करतो तेव्हा त्याच्यानंतर जे आपल्याला आध्यात्मिक जी आपली प्रगती होणार असते किंवा आपलं जे आपण जे म्हणतो की आपण जे यज्ञ कर्म करतो आहे, यज्ञ कर्म म्हणजे काय की आपण जे परमेश्वराचं नाव घेतो आहे किंवा जे संकीर्तन करतो आहे किंवा जे नामजप करतो आहे याच्यामध्ये आपल्याला शाश्वत असं फळ मिळतं किंवा आपल्याला आपली जी प्रगती असते ही शाश्वत प्रगती असते असं इथे भगवंताला सांगायचं आहे. माताजी नेक्स्ट स्लाइड. वस्तुतः दिव्य ध्वनी ओंकार जरी अ उम या 3 अक्षरांच्या संयोगात दिव्य सामर्थ्य असते आणि जो ओंकारांचा जप करतो त्याला लवकरच ओंकार आणि भगवान विष्णू वेगळे नसल्याची जाणीव होते. म्हणजे जेव्हा आपण ओम हा शब्द म्हणतो हा दिव्य ध्वनी आहे. ओम जेव्हा करतो तेव्हा आपल्या श्वास घेणं, श्वास रोखून धरणं आणि श्वास सोडणं ह्या तिन्ही प्रक्रिया म्हणजे आपलं त्याच्यावर म्हणजे त्याला आपण प्राणायाम म्हणू शकतो की आपण जर आपल्या श्वासावर नियंत्रण ठेवणं किंवा आपण जर प्राणायाम जर आपलं व्यवस्थित शास्त्रशुद्ध पद्धतीने जो प्राणायाम करतो तेव्हा आपला ओंकार या शब्दाची आपल्याला मदत होते. बरोबर. तो दिव्य शब्द आहे. मुळातच त्याच्यात सामर्थ्य आहे. कारण आपण नाभीपासून श्वास घेतो आहे आणि सोडतो आहे. आणि तेव्हा आपण उच्चारण कशाचं करतो आहे? ओम ह्या शब्दाचं करतो आहे. त्यामुळे काय होतं की आपल्याला जेव्हा आपण ध्यानाला बसतो किंवा जेव्हा आपण नामजप करतो किंवा काय तर आपलं जे मन जे असतं ते आपलं कॉन्सन्ट्रेशन व्हायला आपल्याला एकाग्रता होण्यासाठी ओम ह्या शब्दाने मदत होते. आणि असं जर आपण नित्योपासना किंवा म्हणजे आपण हे जर नित्य करत गेलो तर आपल्याला ओंकार आणि भगवान विष्णू म्हणजे आपल्याला त्या परमेश्वराची जाणीव होते. म्हणजे जेव्हा आपण ओंकार करतो, ओंकार साधना ज्याला म्हणतात किंवा आपण जेव्हा ओंकार करतो
तेव्हा आपल्याला साक्षात तिथे परमेश्वराचा आपल्याला अनुभूती मिळते की आपली आणि आध्यात्मिक प्रगती व्हायला मदत होते. माताजी नेक्स्ट स्लाइड. ओंकारच्च ते कृष्ण सर्व लौकिक नायका उकारेंच ते राधा मकारो जीववाचका. ओंकारामधला जो अ आहे कारेंच ते कृष्ण म्हणजे अकार जो आहे हे अक्षर कृष्णाला सूचित करते. म्हणजे ओंकारामधला जो अ आहे ते म्हणजे कृष्ण, जो सर्व लौकिकाचा नायक आहे, जो सर्व जे आपले ग्रह, सर्व जीव ग्रह भौतिक आणि आध्यात्मिक यांचा स्वामी आहे. जो उकार आहे त्यातला जो उ आहे उ म म्हणजे आपण जो जो ओम म्हणतो तो उ जो आहे हे जे अक्षर आहे ते श्रीमती राधाराणी म्हणजे कृष्णाची आनंदी शक्ती जी आहे त्यांचा ते त्यांचा ते तिथे त्यांचे आपल्याला अनुभवती येते. ते म हे उ जे आहे ते त्यांना सूचित करते आणि म कोणाला सूचित करते तर सजीवांना, जे सजीव जे आहेत त्यांना सूचित करते. म्हणजे जे जीव आहेत भगवंताचे जे अंश आहेत त्यांच्यापासून जे जे म्हणजे आपण जे आहोत आणि ज्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये जी चेतना निर्माण झालेली आहे, जे जे जीव आहेत ते सजीव झालेले आहेत. जीव सजीव केव्हा होतो जेव्हा त्याच्यात चेतना असते, बरोबर. त्यामुळे त्यातला ओम मधला जो म जो आहे तो सजीवांना सूचित करतो. म्हणजे उ म म्हणजे म्हणजे भगवान कृष्ण, उ म्हणजे जो कृष्णाचाच हे आहे राधाराणी आणि म म्हणजे सजीव. हे म्हणजे उ म हे असं सूचित करतं. ठीक आहे. म्हणजे संपूर्ण प्रकृतीच एक प्रकारे सूचित करतं ओम या शब्दामध्ये. म्हणजे साक्षात भगवान श्रीकृष्ण, त्याच्यानंतर भगवान श्रीकृष्णाच्या तेच जे राधाराणी कोणाचं आहे की ते लक्ष्मीचंच रूप आहे, हो की नाही? तिचाच आविष्कार आहे राधाराणी. तर त्या स्वतः आणि त्याच्यानंतर म्हणजे आपण सुद्धा भगवंताचाच अंश आहोत. म्हणजे आपण म्हणजे ह्या तिन्ही म्हणजे साक्षात जी संपूर्ण जी विश्वाचं किंवा संपूर्ण प्रकृतीचंच ओम हे सूचित करत आहे. मग माताजी नेक्स्ट स्लाइड. हे पार्था अर्थात पृथापुत्र अर्जुना, श्रद्धेशिवाय केलेलं हवन, दिलेलं दान, केलेलं तप आणि जे काही केलेले शुभ कार्य असेल ते सर्व असत म्हटले जाते. त्यामुळे ते ना इहलोकात फलदायी होत ना परलोकात. म्हणजे आता आपण दान केलं किंवा हवन केलं, पूजा केली, कुठला तरी तप केला, तर जे काही आहे पण त्याच्यात आपला भाव नाही आहे, आपली श्रद्धा नाही आहे, आपला विश्वास नाही आहे, फक्त करायचं म्हणून करायचं. काहीतरी आपल्याकडे आपण आता सणवार साजरे करतो, घरात करतायत म्हणजे सणवार म्हणजे फॉर एक्झाम्पल आता आपल्याकडे गोकुळाष्टमी साजरी केली जाते, गणपती साजरे म्हणजे वेगवेगळे सण साजरे केले जातात, वेगवेगळे उपवास असतात. एक आपल्याला आईने सांगितलं बाबा आज तुला उपवास करायचा आहे, आज तुला हे जाऊन मंदिरात जाऊन दर्शन करू नये, तुला हे जाऊन दान करायचंय तिथे बाहेर जे कोणी बसलं असेल, म्हणजे असं एक साधारण आपल्याला आजी आजोबा किंवा आई वडील काहीतरी सांगत असतात, जा हे आज ह्या ना हे आहे हे करून आहे. मग हे आणि मग त्या भावनेने म्हणजे त्याच्यात आपली श्रद्धा नसते, मुळात विश्वास नसतो. मग विश्वास नाही तर तिथे श्रद्धा कुठे म्हणजे भाव कुठे उत्पन्न होतील. मग ते एक फक्त करायचं म्हणून जेव्हा आपण करतो ना, मग त्याचं आपल्याला काहीच फळ मिळत नाही. मग ते इहलोकातही नाही मिळत आणि परलोकातही नाही मिळत. म्हणजे कुठेच नाही. म्हणजे ते असंच व्यर्थ म्हणजे ते मूळ असंच त्या त्या कर्माला काहीही अर्थ नाही. असं इथे भगवंत सांगत आहेत. माताजी नेक्स्ट स्लाइड. आता आपण हा सारांश आहे की आपण 17व्या अध्यायात काय शिकलो, तर अर्जुनाची अनाधिकृत उपासनेबद्दलची चौकशी. म्हणजे अर्जुनाला जे जे प्रश्न पडले होते, ये शास्त्र विधी उत्सृज्य आणि त्याची भगवंतांनी दिलेली समर्पक उत्तर. म्हणजे भगवान श्रीकृष्ण उत्तर 3 पद्धती एखाद्याची श्रद्धा आणि उपासना ठरवतात. त्रिविधा भवती श्रद्धा. 3 प्रकारचे पदार्थ म्हणजे आपण जे भोजन करतो, जे अन्न ग्रहण करतो, त्याचे जे 3 प्रकार आहेत, आयु, सत्व, बल, आरोग्य.
जे आपण यज्ञ करतो म्हणजे जे पूजा विधी त्याचे 3 प्रकार सांगितले. अफल आकांक्षाभि यज्ञ. तपस्या जी असते त्याचे 3 प्रकार आहेत. पूजनम, शौचम, आर्जवम. 3 प्रकारात दानधर्म केले जाते. देशे कालेच पात्रेच. आणि ओम तत्सत. त्याग, दान, तपस्या हे परमात्म्याला अर्पण करावे. ओम तत्सत इति निर्देशः. म्हणजे थोडक्यात काय की आपण जेव्हा विश्वाचा उगम झाला म्हणजे आपण मगाशी बघितलं किंवा सुरुवातीपासून म्हणजे आपल्या ह्या विश्वाची जी निर्मिती झाली किंवा ज्या ब्रह्माने जेव्हा हे सृष्टी निर्माण केली तेव्हापासून आपण ज्या ओमचं जे उच्चारण करतो आहे किंवा कुठल्याही फळाची अपेक्षा न करता केलेलं यज्ञ, दान, तप म्हणजे तत् आणि ते कसं स्थिर भावनेने करणं किंवा ते जे कर्म आहे ते कुठल्याही प्रत्येक ठिकाणी जेव्हा आपण जे करतो तेव्हा आपली जी शुद्ध सात्विक भाव किंवा आपला मन, बुद्धी सगळं एकाग्रतेने करणं म्हणजे सत अशा ह्या गोष्टीने करणं म्हणजे हरी ओम तत्सत ह्या भावनेने करणं की हे एक सात्विक कर्म आहे. हे सात्विक पुरुषाचं किंवा दिव्य पुरुषाचं किंवा त्याचं लक्षण आहे आणि त्याच्यामध्ये हे तिघही नाही तर ते काय आहे की तो सात्विक नाही किंवा त्याला कुठलाही लाभ होत नाही ना आपल्याला म्हणजे इहलोकात किंवा परलोकात म्हणजे लोकांमध्ये किंवा कुठेच त्याला कुठेही लाभ होत नाही असं भगवंतांनी शेवटच्या आपल्या ह्या अगदी शेवटच्या अध्यायात सांगितलेलं आहे. म्हणजे आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे की आपण ह्याचा जो आपण ज्ञानयोग जो शिकतो आहे त्याच्यात भगवंतांनी विस्तृतपणे सांगितलेलं आहे सगळ्या गोष्टी की आपण काय खावं, कशी पूजा करावी, पूजा करताना भाव कुठला पाहिजे, आपले जे 3 काय म्हणतात ते आपले जे त्रिगुण आहेत तर त्या त्रिगुणांपासून आपण कशी मुक्त म्हणजे आपण आपले कुठला गुण विकसित केला पाहिजे, कुठला गुण डेव्हलप केला पाहिजे हे सगळं हे ते ज्ञानामध्ये म्हणजे आपलं जे आपण जे म्हणजे भगवंतांनी कर्मयोग श्रेष्ठ सांगितलं पण ते कर्मयोग श्रेष्ठ म्हणजे होण्यासाठी किंवा कर्म करताना आपल्याला कसल्या गोष्टींची जाणीव पाहिजे की आपलं काय ज्ञान आहे म्हणजे काय योग्य आहे हे आपल्याला ज्ञानयोगामध्ये एक एक भगवंत सांगत आहेत आणि आजच्या अध्यायातही आपल्याला तेच बघायला मिळालं. म्हणजे इति श्रद्धात्रय विभाग योगो नाम सप्तदशोऽध्याय समाप्त. श्रीकृष्णार्पणमस्तु. हरी